नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 28/10/2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. आणि असायलाच पाहिजे, कारण आपण कोण आहोत? आनंदी आहोत. या थॉट दॅट थ्राईव्ह या चॅनलवर आणि या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल टोलारे आपण सर्वांचं स्वागत करते. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये विचार म्हणजे काय याचा अभ्यास केला बरं का? केला ना? नक्की ना? तरी आज आपण हे विचार कोणते कोणते आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे विचार असतात हे आपण आज बघणार आहोत. विचारांची परिभाषा आपण कोणती आहे ती आपण पाहिली. तरी आपण आज कोणत्या कोणत्या प्रकारचे विचार आहेत ते पाहताना आवश्यक विचार, पहिला प्रकार आहे विचारांचा आवश्यक विचार. अनावश्यक विचार, त्यालाच आपण व्यर्थ विचार असं सुद्धा म्हणतो. सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, सर्वसाधारण विचार, श्रेष्ठ विचार, कनिष्ठ विचार, असे हे विचारांचे प्रकार. आता आपण थोडक्यात एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. आवश्यक विचार. आवश्यक हे विचार तर आपण रेग्युलर म्हणजे आपला जो दैनंदिन जीवनाचा एक दिनचर्या आहे, त्या दिनचर्येमध्ये आपण जे काही विचार करतो, फॉर एक्झाम्पल सकाळी उठणं, सकाळचा नाश्ता करणं, मुलं शाळेत जातात त्याच्याविषयीचे आलेले विचार, आपण ऑफिसला जातो त्याच्या संबंधी केलेले विचार. आता मी डॉक्टर आहे, तर मी जेव्हा पेशंटच्या संदर्भात जे विचार करते, हे सगळे जे विचार आहेत ते आवश्यक विचारामध्ये मोडतात. आता अनावश्यक विचार कोणते ते बघूयात थोडक्यात. ज्याची काही आवश्यकताच नाही आहे, म्हणजे बघा की, आणि असे विचार शक्यतो ना खूपदा कल्पनाशक्तीतून निर्माण झालेले असतात. म्हणजे जे अस्तित्वातच नाही आहे त्याचा भ्रम, म्हणजे कल्पनेच्या माध्यमातून प्रकटीकरण होतो, त्याला आपण अनावश्यक विचार असं म्हणतो. आणि ते वेस्ट थॉट्स असंही आपण त्याला म्हणतो, म्हणजे व्यर्थ विचार, की जे खरोखरच व्यर्थ विचार हे आपण आता डस्टबिनमध्ये टाकणार आहोत. रोज आपण आपल्या घरातली डस्टबिन कशी रोज रिकामी करतो, तशी आपण अनावश्यक विचारांची जी डस्टबिन जी आपली इथे भरलेली आहे ती रोज आपण आता रिकामी करायची आहे. आणि या कट्ट्यावरचा आजचा हा पहिला टास्क आहे. असे आहेत अनावश्यक विचार. याचं उदाहरण बघा की, समजा माझा गुडघा दुखतोय, तर गुडघा दुखतोय हा एक विचार आहे, की जी दुखण्याचं जे पेन आहे ती भावना आहे. पण त्याच्यातून आलेला जो एक व्यर्थ विचार आहे तो म्हणजे मला गुडघ्याचं आता जॉईंट रिप्लेसमेंट करायला लागेल का, हा केलेला जो विचार आहे तो अनावश्यक विचार. कळलं ना तुम्हाला अनावश्यक विचार म्हणजे कोणते ते? खरं तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण आपण याची रिव्हिजन करतो आहे असं समजूयात. तिसरा प्रकार आहे तो सकारात्मक विचार, म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स, की ज्या विचारांना सकारात्मक एनर्जी म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ज्या शब्दांना पॉझिटिव्ह एनर्जी आहे, असे शब्द म्हणजे सकारात्मक शब्द. आणि त्यातून जे विचारांचं प्रकटीकरण होतं, म्हणजे ज्याची प्रतिक्रिया जे उमटली जाते ते होतात सकारात्मक विचार, ज्यातून आपल्या स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपल्याद्वारे इतरांनासुद्धा ती सकारात्मक ऊर्जा पोचवली जाते. आणि म्हणूनच सकारात्मक विचार हे किती आवश्यक आहेत, कारण आपलं टोटल जे जीवन आहे ते परिवर्तन होऊन जातं. त्यामुळे सकारात्मक विचारांची आवश्यकता आपल्याला किती आहे याची जाणीव आपल्याला होईल. असे हे सकारात्मक विचार. आता उदाहरण घ्यायचं झालं तर सकारात्मक विचार कोणते? तर मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, मी निरोगी आहे, मी तरुण आहे, मी शक्तिशाली आहे, मी बलवान आहे, मी श्रीमंत आहे. हे झाले सकारात्मक विचार. असे हे सकारात्मकच विचार आपण आता करणार आहोत ह्या पुढे.
दुसरा एक प्रकार म्हणजे नकारात्मक विचार, की ज्याला निगेटिव्ह एनर्जी आहे, म्हणजे नकारात्मक एनर्जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे. ज्या विचारांनी आपल्या संपूर्ण मनामध्ये, शरीरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा तयार होते, असे विचार म्हणजे नकारात्मक विचार. उदाहरण बघूयात आपण नकारात्मक विचारांचं. मला कॅन्सर झाला आहे, मला कॅन्सर होईल का? किंवा एखादी घटना जर का घडली तर ती भले ती पॉझिटिव्ह घटना असू देत नाही तर निगेटिव्ह घटना असू देत, पण काही व्यक्तींना ना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा दृष्टीसुद्धा नकारात्मक असते, कारण त्यांचा विचारच नकारात्मक असतो. फॉर एक्झाम्पल बघा की एखाद्या वेळेस एखादं मूल शाळेतून जेव्हा घरी येतं आणि ते थोडंसं लेट आलं तर आई पहिल्यांदा विचार काय करते, बापरे ॲक्सिडेंट झालेला नसेल ना, सायकलनी येते आहे, म्हणजे बघा हा झाला तो नकारात्मक विचार. आता आपल्याला कळलेलं असेल की नकारात्मक विचार कोणते. तर आजपासून आपण नकारात्मक विचारांना आपल्या इथे म्हणजे आपल्या मनामध्ये एंट्रीज देणार नाही आहोत. दुसरा एक विचारांचा प्रकार तो म्हणजे सर्वसाधारण विचार. सर्वसाधारण विचार हे आवश्यक विचारांमध्ये बहुतेकदा गणले जातात. म्हणजे जे आपण मगाशी बघितलं की आवश्यक विचार कोणते, तर हे बहुतांशी आवश्यक विचार हे सर्वसाधारण विचारमध्ये येतात. त्याला एक खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी नसते. दुसरा विचारांचा एक प्रकार म्हणजे श्रेष्ठ विचार, की ज्याच्यामध्ये श्रेष्ठ संकल्प असतात. म्हणजे जे स्पिरिच्युअलिटीमध्ये बघतो आपण, जे सर्व संत मंडळींनी आपल्याला सांगितले आहेत, जे स्पिरिच्युअल गुरु आहेत त्यांनी ते आपल्याला सांगतात की एक उच्च दर्जा असलेला असा श्रेष्ठ संकल्प जेव्हा आपण घेतो त्याला आपण श्रेष्ठ विचार असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा की आय एम अ डिवाइन सोल, मी दैवी गुणांनी युक्त असा आत्मा आहे. दॅट इज नथिंग बट श्रेष्ठ विचार. मी म्हणजे जो काही एक आपण गोल केलेला आहे, मला जे काही उद्दिष्ट करायचं आहे जीवनामध्ये, त्या दृष्टिकोनातून जे काही विचार आपल्याला येतात, आपल्यामध्ये येतात, ते सगळे श्रेष्ठ विचारच असले पाहिजेत. दुसरं कनिष्ठ विचार, ज्यांचा दर्जा श्रेष्ठ दर्जांपेक्षा थोडासा खाली आहे, ते झाले कनिष्ठ विचार. असे हे झाले विचारांचे प्रकार. आज आपण विचारांचे प्रकार कोणते बघितले आणि हे का बघितले बरं? कारण जैसा सोचोगे वैसा बन जाओगे. म्हणून आज एक सर्वांना टास्क देणार आहे की सोचने से पहिले भी सोचना है. म्हणून आजपासून आपण सर्वांनी एक टास्क करायचा आहे, एक वर्कशीट बनवा की प्रत्येक वेळेस विचार करताना सुद्धा विचार करायच्या आधी विचार करा की आपण कोणता विचार करतो, कोणत्या प्रकारचा विचार करतो आहे, त्याला कोणती पॉझिटिव्ह एनर्जी आहे का निगेटिव्ह एनर्जी आहे, त्याला एनर्जी कोणती आहे, हे थोडंसं आज आपण अभ्यास करणार आहोत. कारण आपल्याला आपल्या स्वतःमध्ये स्वपरिवर्तन आणि ते सुद्धा सकारात्मक स्वपरिवर्तन घडवायचं आहे. त्यामुळे आज आपण विचार कोणते आहे हे बघितले. ह्याच्या पुढचा व्हिडिओ आपण आर्ट ऑफ थिंकिंगवर करणार आहोत. सो आवडलं तर जरूर लाईक करा आणि सर्वांना शेअर करा. सो हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद.